बघू थांबा. काजळ नको. तू आता ठरवलंयस ना माझं ऐकायचं. बघ नाही एवढी मोठी नको टिकली. अगं बरं ठीक आहे. बघ आता. ठीक आहे. आणि खरं सांगू खूप छान दिसतेस. खरंच? बरं एक मिनिट थांबा. आले. आता काय रावला? अगं थांब ग. आले. खरंच मी असले का? राजग्या तू आता चक्कर येऊनच पडतलस. आठव मका काय काय बोललेलंस. एकदा सगळं नीट होऊन दे मग हे बघ तुका खवटेच दे. छाया अगं काय हे आता हे असं तिथे जाऊन बोलायचं नाही. मग त्याला कसं कळणार की ही पूर्वीची छाया नाहीये म्हणून. पण येळ तर लागतलच ना. पण प्रयत्न करायला थांबवायचे नाही. बरोबर. ह्या काय गजरो किती आता. अगं छान सुगंध येतो. प्रसन्न वाटतं आपल्यालाही आणि समोरच्यालाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला आपल्या माणसाच्या जवळ न्यायला मदत करतात. छान. ह्या काय करतात. लहान असे काय मी काजळाची तीट लाव. त्या राजग्याची तुला नजर लागू नये ना म्हणून करते. काहीतरीच असता तुमचा. अगं बाई किती छान लाजतेस का तू. मागत असलं काय जमणार नाही. बरं बाबा आता जे काही केलंस ना ते फार गोड होतं. आता अशीच लाजत बसणार आहेस की जाणार आहे राजगेला भेटायला. नाही जात आहे ना. अगं हे का अशी चालत जाणार आहेस का तू. पाऊल नाजूकपणे टाकायचं असतं. असं. असं जर चाललंय तर मी हयच रवतलय. कुणाला तरी खूपच घाई झालेली दिसतीये. नाही घाई नाही. मी किती पण उशिरा गेलाय ना तरी राजगो माझी वाट बघतो लोक. पण तरी अच्छा बरं बाबा जा. बरं थांब. आता काय. एक मिनिट. बघू. जा आता. हळूहळू. बस. न्हाऊन झाला. हो एकदम फ्रेश. मग काय केलं होतं इतकं वेळ. ते मागा जरा काम होतं. झाली ना कामा सगळी. झालंच होता. अरे तुझ्यासाठी चाय घेऊन ये होते. वा वा घे चाय. वा. बरं वांगडा काय देऊ. पोहे देतोय. हे आई बस मी घेतोय. काय पाहुणे आल्यासारखं करतस. घेते कैसलो डबो. यो यो पहिलो पहिलो असे. पोहे पोहे चहा बरोबर. पोहे पोहे. अरे डबो उघडत नाही. नाही ते काय झाकण जरा आतमध्ये हवा गेली ना का झाकणाला असे घट्ट धरून जातं. दाब असतो ना हवेचा म्हणा. पण नाही तर निघते ते. अरे काढते घे मग माझ्या नाही निघाल तू काय. हवे सुद्धा आबानी सगळं ठीक आहे पण आधी खायच जा. काय आहे. होय होय. अरे कामा बिमा होत राहतली. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. हा तो का चाय देत आहे मी. नाही मी काय म्हणते. हा माझं पोहे किती देतस. काय रे काय झालं. अरे बिस्किट खा.
काही ना काय असतं ना आता मुंबईमध्ये काय तर ब्रेड आणि काय तर असतं ना. अरे ते सगळं मुंबईला मिळतं, पण गावचे पोहे असे चहात टाकून खायची मजा जगात कुठेही नाही, कळलं ना. आणि हा तो चहा संपला ना की 2 बोटांनी ते उरलेले पोहे खायचे म्हणजे स्वर्गीय आनंद. तरी पण नको रे, तू मुंबईचो ना. आहे बघ कसा करता तू. आता तुम्ही भावांनी ना काय तर बघा, मी तुमच्यात पडूच आहे नाही. असं ना, मग बघच आता. ए, दे रे. हे, अरे नाही, नाही, घे ना. अरे अरे असा का? मग. काय का झाला? अरे अरे हा काय संपवलास? होय तर. आता छाया किचाळत येत ते का काय देव? आहे रे. आहे त्या बिस्किट दी. उठला कसा नाही अजून छाया? छाया गो छाया, मी बघून येते. हा मी बघतोय बस. नाही नाही नाही, मी बघते ना, माझं झाले पोहे खाऊन झाले माझे, मी बघते. काय संबंध? अरे बघतोय ना मी. हा सांगितलं ना. छाया छाया. बरं झालं दत्ता नाही आला तो, नाही तर वाटच लागली असती. माधवा उठला काय? हा बघतोय बघतोय. हा हा, छाया गो छाया, उठलंच काय ग? काय झोप नाही झाली अजून? अच्छा, मग परत झोपतस? हा 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 कसली झोप म्हणायची? थांब मी येत आहे. हा. नाही नाही नको. मी बघतो ग. हा. किती वेळा सांगायचं? असं वेळी अवेळी माझ्या घरी आलेलं मला अजिबात चालणार नाही. गरीब असलो म्हणून काय झालं? आम्हाला सुद्धा समाजाची भीती आहे. एवढ्या खोपट्यात राहिलो म्हणून काय झालं? लोकांची नजर आमच्या घरावर पण असते. आणि हो, फक्त श्रीमंत माणसांना समाजाची भीती आहे असं नाही. हात सोडा. नाही करू. हात सोडा. सोडा म्हणते. सोडा. सोंट्या, तुझो राग कसो घालवायचो तमाका चांगला कळत. दे निक. खाऊ. हा येत आहे. काय करताय अण्णा? तुका वयात असा घर एके दिवशी तुका नक्की मिळाल. तुझ्यासाठी वाडो बांधीन. वाड्यावर माडी, दिलंय तुळशी वृंदावन, दिलंय घराबाहेर झोपाळा, दिलंय. आणि एवढं सगळं करून घरात काय मी फक्त एकटीने राहायचं? एकटा किती आहे? मी असं आहे ना. पण मी माझ्या नवऱ्याला आणि मुलीला सोडून कुठेही जाणार नाही. तुका वयात सगळा मिळात, अगदी सगळा.
उगा त्याच्यावर परत विश्वास ठेवला आणि केलंय. गाडी पण बंद पडली. असं नशीबच वाईट आहे. काय हो, काय झाला? माका एक मदत होईया. तुमच्या गाडीवरसून माका सोडशात. या काम करा, तुम्ही गाडी घेऊन जा, मी चलत जाते. चला चलात काय चलात, अहो, गाडी बंद असा. मग हे एक काम करा. काय? मग हे माका हातात धरून घेऊन जावा. हो, अहो सुख सुख, ओ हात सोडा. हो अहो, काय करतास? अहो लोक काय म्हणतील? अहो त्या छाया इला ना तर जीव घे तुमचो. एवढा प्रेम करतो तुमच्यावर. हे पण टिका नाही काय ना. पण तुम्ही हात सोडा. हो नाही सोडूचे, आधी माका लगीन करून घेऊन जावा. अहो, मी तुमका ओळखत पण नाही. माका नाही ओळखणार. नाही. आता ओळखलं? तू काय करून घेतलं स्वतःचा? का झाला? तुका आवडक नाही? आवडक नाही तर मी पुसून टाकते सगळा. तू असंच, माका तर विश्वासच बसत नाही. माझा तरी खय विश्वास बसता. इतक्या सगळा होऊन पण तू माका भेटा केलंस त्याच्यावर. हा, पण या सगळा तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. पण आज मी तुका अण्णांचा चेडू म्हणून नाही भेटा केलं, छाया म्हणून भेटा केलं. होय. मग ते कांदा भजी आणले ते सगळं मीच खाऊ? काय? मस्करी केली. आता हैसरच उभे राहिलो ना आपण तर मस्करी अंगाशी आहे. हा, अगो पण गाडी. मी सुधारायचा प्रयत्न करतोय पण तुझी गाडी काय सुधाराची नाही. रव बस. हे, पाय घे. तू काय करतोस? चालू करतोय. बघला माझा पाय लागा कळतो. पाडू नको. सुषमा, आलीस तू खेळून? अगं काय ग, काय झालं? काय ग, काय झालं? तुला काही खायला हवं होतं का? भूक लागली आहे का? मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुला. मला नकोय तुझ्या हातून, माझं मी घेईन. अगं असं काय बोलतेस? तुला काही कळतंय का? हो कळतंय मला, मी आता लहान नाहीये. गप्पा बस. घरी कोण आलं असताना असं बोलतात का? मला नाही आवडत ते. काय येतात आपल्याकडे? खूप झालं, चल तू आता. मी हे सगळं आवडते, तू बाहेर चल. चल चल, तू बाहेर चल बघू. चल. सोड मला. अगं मला खेळायला पाठवणार आहेस? मला नाही जायचं, मी इथेच थांबणार आहे. हे माझ्या बाबांचं घर आहे. हे इथे का येतात? त्यांना जायला सांगितून. हे खूप वाईट आहेत. मला राग येतो यांचा. तुम्ही जा आमच्या घरातून. काय बोललास? अहो. मी तुझं अण्णा, सोडा तिला. सोडा म्हणते ना. जीभ हा सोडून हातात देईन. अहो सोडा तिला. सुषमा बाळा, काय करता तुम्ही?
सुषमा जा बाळा, तू बाहेर जा. हे काय केलं तुम्ही? अण्णा नायकोचं धाक ते का अजून माहित नाही? माझ्या समोर उलट बोलायची हिंमत केली त्यांनी. हा, या शिकवलंच ते का? अण्णा नाईक, माझ्या मुलीला काय शिकवायचं ना ते मी बरोबर शिकवलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मुलीबद्दल बोलताय. जा आधी तुमच्या मुलीला शिकवा. आणि हा जो काय धाक आहे ना तो तुमच्या मुलीला दाखवा. जा बघा, जा कोणाबरोबर जाऊन शेण खाते ते. हेमंता, निघा. दोन, तीन, चार. बस झाला. बस झाली एवढी शिक्षा? फक्त तुझाच चुकलं नाही गो, माझा पण चुकला ना. तुला न सांगता तुझ्या घराकडे येईल. मग आता तू पण उठाबशी काढू खोय. हा, पॅन्ट टाईट आहे थोडी. खूपच बोललाय ना ग तुका मी. पण जर बोललं नसतं तर ह्या असा छाया तुका बघूक मिळाला नसता. पण ह्या सगळा तुका खरं सांगू, माझा तर अजून विश्वास बसत नाही. मग आता विश्वास ठेव आणि मका सांग मी कसा दिसतंय. खरं सांगू मग महाराज ना तू काय ना असा उचलून नेऊन मांडवात उभ्या करून माळ घोलूशी वाटता. मग नाही वाट कशाची बघत. हा मग ते अण्णा. अरे अण्णांचा चेडू स्वतः तुझ्या प्रेमात पडला. आता अण्णा इले ना तरी त्याची मका परवा नाही. काय म्हटलंस? अण्णा इले तरी त्याची मका परवा नाही. हा त्याच्या आधी अण्णांचा चेडू. त्याच्यानंतर गो मध्ये मध्ये वय मी प्रेमात पडले तुझ्या. पहिल्यांदा असं काहीतरी बोललास तू. तर काय आणलंस खाऊ? ह्यो तुझा पहिला प्रश्न. आता तर मी फक्त तुझ्याशीच लगीन करते. आयुष्यात पहिल्यांदा अण्णांच्या समोर जाऊन त्यांना सांगतलंय माका ह्याच्याशीच लगीन करूचा. हा तू रीतसर मागणी घालू की माका. असं असं तर उद्याच येत आहे ना. मग आपलं संसार होईल. आपल्या दोघांचा संसार. हा जो काय धाक आहे ना तो तुमच्या मुलीला दाखवा. जा बघा, जा कोणाबरोबर जाऊन शेण खाते ते. मी नको मी हा मी करतो जेवण. गो त्याच्यापेक्षा अण्णांका गोळी घालूक सांग. हा एका फटक्यात तरी जाईन. एवढा वाईट नाही करूच मी. हा येताना आईकडसून शिकून येत. आणि तुझ्या घराकडे गेलंय ना तर तुझ्या आईकडसून शिकतलंय. होय. गोष्ट कशी या त्यासाठी ना आता सवय असूक होई ना जेवण करूची. सवय होयत रे पण नाही झाली तर माझ्या प्रेमासाठी तू सवय करून घेशील ना. कस्तुरी जा पुढ्यात येत खाऊची. मस्करी करता ना. करा. हा आज मका खरंच प्रेम काय असतं आता कळलं. कळलं ना. हो. नक्की ना असंच प्रेम करत राहू. तर आम्ही करीनच रे पण तू मका सोडून जाऊचच नाही ना. मरेपर्यंत तुका सोडून जाणार नाही. अरे काय पिक्चर माका दाखवलंस आणि त्याचा परिणाम तुझ्यावर झालेला असा. होय काय म्हण ना अगो.